जेव्हा कधी आपल्याला वाटतं, की आपल्या आवडत्या व्यक्तीचं किंवा आपण ज्या व्यक्तीवर भरपूर प्रेम करतो किंवा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचं नातं आपल्याशी जे आहे ते थोडंसं बिनसलं आहे किंवा आपल्याकडून काही चुका झालेल्या आहेत, त्यामुळे दुरावा निर्माण झालेला आहे. अशा वेळेस तुम्हाला एक छोटासा उपाय मी सांगणार आहे आणि हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. हा उपाय शक्यतो तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा शनिवारीसुद्धा करू शकता. आज शनिवार आहे, आजही केला तरी चालेल आणि अगदीच दिवसाचं तुम्हाला बंधन नसेल किंवा अगदी जमत नसेल, तर तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. फक्त हा उपाय करताना हा उपाय संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे. करायचं काय आहे, तर तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे, तेजपान घ्यायचं आहे, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते तेजपान घ्यायचं आहे. त्या पानावर तुमच्या ज्या व्यक्तीशी जे काही नातं दुरावलेलं आहे किंवा कोणत्या व्यक्तीशी तुमचं नातं जे आहे बिनसलेलं आहे, त्या व्यक्तीचं नाव तिथे लिहायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटतंय, की तुम्हाला लव्ह गेन करायचं आहे, प्लस त्यामध्ये अंडरस्टँडिंग हवी आहे किंवा अट्रॅक्शन हवं आहे, जे काही आहे ते तुम्ही तिथे लिहू शकता किंवा नाव लिहून सोडून देऊ शकता. यानंतर तुम्हाला ते जे आहे ते एका डिशमध्ये घ्यायचं आहे, जाळायचं आहे आणि हा जो त्याचा जो जे काही आपण म्हणतो की त्याचा जो धूर जमा होणार आहे किंवा त्याची जी राख जमा होणार आहे, ती राख तुम्हाला एखाद्या झाडामध्ये, कुठलंही काटेरी झाड नसावं, दुसऱ्या झाडामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमची विश सांगून सोडून द्यायची आहे. तुम्हाला सांगते, जेवढ्या लवकर तुमच्यामध्ये ती निर्माण झाली, पॉझिटिव्हिटी निर्माण झाली, तेवढ्या लवकर तुम्हाला पुढून रिस्पॉन्स येईल आणि तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये, तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला आन्सर्स मिळू लागतील. श्री स्वामी समर्थ.